नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस टाईम या एज्युकेशनल चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बदललेली नावे या करंट टॉपिकवर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धाराशिव। उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानच्या मीर उस्मान अली खान यांच्या नावावरून पडले। उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असेच होते। प्रश्न क्रमांक 2, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ। 16 जुलै 2022 रोजी नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले। प्रश्न क्रमांक 3, केंद्र सरकारने मिड डे मील या योजनेचे नाव बदलून काय ठेवले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, PM पोषण योजना। 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शाळेत पोषणयुक्त शिजवलेले अन्न दिले जाते, यालाच आपण मिड डे मील असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 4, औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संभाजीनगर। औरंगाबाद शहराचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले। औरंगाबादला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मेजर ध्यानचंद। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले। जागतिक हॉकीमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून मेजर ध्यानचंद यांची ओळख आहे। त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, फेसबुक कंपनीचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेटा। फेसबुक कंपनीचे नाव बदलून मेटा करण्यात आले आहे। फेसबुक कंपनीचे CEO मार्क झुकेरबर्ग आहेत। प्रश्न क्रमांक 7, स्वच्छ भारत अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुंदर भारत। 2 ऑक्टोबर 2014ला ग्रामीण भागासाठी निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले। प्रश्न क्रमांक 8, जिम कॉर्बेट उद्यानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामगंगा राष्ट्रीय उद्यान। जगातील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट उद्यानाचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान करण्यात आले। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम फ्रूट ठेवण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुजरात। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी 2021 या वर्षी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम फ्रूट केले होते। गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार ड्रॅगन या फळाचा आकार कमळासारखा असल्याने त्याचे नाव कमलम करण्यात आले। प्रश्न क्रमांक 10, तुर्की देशाचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तुर्कीये। तुर्कस्तानने आपल्या देशाचे नाव बदलण्याची विनंती संयुक्त राष्ट्रांकडे केली होती। त्याला संयुक्त राष्ट्राने मान्यता देताच तुर्की देशाचे नाव बदलून तुर्कीये असे ठेवण्यात आले। प्रश्न क्रमांक 11, अफगाणिस्तानचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान। तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे ठेवले। प्रश्न क्रमांक 12, गुरगावचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुरुग्राम। एप्रिल 2016मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम करण्याची घोषणा केली। महाभारतात या शहराचा उल्लेख असून कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचे हे गाव आहे। तेव्हापासून या गावाला गुरुग्राम या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13, अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रयागराज। अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता। गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर वसलेले हे शहर कुंभमेळ्याचे देखील स्थान आहे।
प्रश्न क्रमांक 14. कांडला बंदरांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दीनदयाळ बंदर. कांडला हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. या बंदरात मुख्यतः पेट्रोलियम, लोखंड, पोलादी यंत्रसामग्री आणि रसायने यांची आयात होते. प्रश्न क्रमांक 15. आसाम राज्यातील बोगीबील पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अटल सेतू. बोगीबील ब्रिज हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला भारताच्या आसाम राज्यातील एक पूल असून यावर रेल्वे मार्ग व गाडी रस्ता हे दोन्हीही आहेत. भारताचा चौथा सर्वात मोठा पूल आणि आशियातील दुसरा सर्वात लांब रेल कम रोड आहे. प्रश्न क्रमांक 16. मध्य प्रदेशातील होशंगाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदापुरम. भोपाळपासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या होशंगाबाद शहराचे नाव बदलून नर्मदापुरम केले आहे. हे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे हे नाव पडले. प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचे म्हणजेच मोटेरा स्टेडियमचे नाव काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी स्टेडियम. अहमदाबाद येथील मोटेरा या जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. प्रश्न क्रमांक 18. उत्तर प्रदेशातील झांसी या रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक. उत्तर प्रदेशातील झांसी या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 19. ओडिसामधील व्हीलर द्वीपचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 APJ अब्दुल कलाम. ओडिसा सरकारने भद्रक जिल्ह्यात असलेले व्हीलर द्वीपचे नाव बदलून APJ अब्दुल कलाम द्वीप असे केले. प्रश्न क्रमांक 20. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बदलाव. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना एक भारत सरकारची योजना आहे. या अभियानासाठी जनजागृती करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे. या योजनेची सुरुवात ही ऑक्टोबर 2014मध्ये झाली. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.